चला तर मित्रांनो, आता पुढच्या टॉपिकला सुरुवात करायची आहे. पुढच्या टॉपिकचं नाव आहे सेल इंटेरियर. बघा, सेल इंटेरियर्स याला अजून म्हणू शकतो आपण एक कोऑर्डिनेटेड वर्किंग सिस्टम्स. कोऑर्डिनेटेड वर्किंग सिस्टम म्हणजे काय, की पेशीमध्ये असलेले जे काही घटक असतील, जे कॉम्पोनंट्स असतील, ते एकमेकांच्या मदतीने काम करणार. म्हणून तिचा शब्द आलेला आहे त्यांना कोऑर्डिनेटेड वर्किंग सिस्टम्स. बघा, प्रत्येक सेलमध्ये किंवा मोस्टली ऑल सेल्समध्ये 3 बेसिक पार्ट्स असतात. त्या 3 बेसिक पार्ट्समध्ये पहिला असतो प्लाझ्मा मेम्ब्रेन, याला आपण सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन म्हणणार. 2 नंबरचा पार्ट असतो त्याला म्हणतात सायटोप्लाझम. आता हे सायटोप्लाझमचं जर स्ट्रक्चर बघितलं ते सेमी फ्लुइड आणि जेली लाईक स्ट्रक्चर्स असतं. आणि 3 नंबर प्रॉमिनंट न्यूक्लियस. आता प्रॉमिनंट न्यूक्लियस असा ठळक असा न्यूक्लियस असतो, आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली बघू शकतो. त्याचबरोबर या न्यूक्लियस बरोबर सायटोप्लाझममध्ये काही सब सेल्युलर कॉम्पोनंट्स असतात. आता सब सेल्युलर कॉम्पोनंटला आपण सेल ऑर्गॅनिल्स म्हणणार आणि त्याचबरोबर काही सबस्टन्स पण असणार. म्हणजे सेल ऑर्गॅनिल्सला या पेशीचे ऑर्गन सुद्धा म्हटलं जातं. आणि एक्सेप्ट न्यूक्लियस इतर सेल ऑर्गॅनिल्स आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खालीच बघू शकतो. मग यामध्ये त्यांनी आपल्याला 3 टिपिकल सेल दिलेले आहेत. त्यामध्ये पहिली दिलेली आहे बॅक्टेरियल सेल, 2 नंबर दिलेले प्लांट सेल, 3 नंबर दिलेले ॲनिमल सेल. क्रम बदलला चालू शकतो. आता यामध्ये ही जी डायग्राम आहे, ही डायग्राम आपल्याला समजून घेण्यासाठी आपण सिम्पल डायग्रामनेही समजून घेणार. त्यामध्ये पहिली आपण डायग्राम बघणार तर ती बॅक्टेरियाची, बॅक्टेरिया सेल. आता बॅक्टेरिया सेलमध्ये जर बॅक्टेरियाचं जर आवरण बघितलं, या आवरणाला आपण म्हणणार सेल वॉल. सेल वॉल नंतर येणार सेल मेम्ब्रेन. बॅक्टेरियाला सेल मेम्ब्रेन प्रेझेंट असतो. त्याचबरोबर ही जी बॅक्टेरियल सेल असेल ही हालचाल करणार. हालचाल करण्यासाठी लोकोमोशनसाठी काही अपेंडेजेस पण असणार, त्याला म्हणतात फ्लॅजेला. आउटर मेम्ब्रेन असेल याला म्हणणार सेल वॉल. 2 नंबर असणार सेल मेम्ब्रेन. 3 नंबर असणार जेली फ्लुइड लाईक स्ट्रक्चर, त्याला म्हणणार सायटोप्लाझम. या सायटोप्लाझममध्ये रायबोझोम्स असणार. रायबोझोम्स, या रायबोझोमच्या मदतीने प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस घडून येणार. त्याबरोबर जी जेनेटिक मटेरियल असेल, त्या जेनेटिक मटेरियलला कोणत्याही पद्धतीचं आवरण नसतं आणि हा DNA या सायटोप्लाझममध्ये असणार, सस्पेंडेड असणार. याला आपण न्यूक्लिओइड म्हणणार. न्यूक्लिओइड. याला मेम्ब्रेन नसल्यामुळे याला न्यूक्लियस न म्हणता याला न्यूक्लिओइड म्हटलं जातं. ही झाली टिपिकल सेल बॅक्टेरियाची. आता आपण प्लांट सेलची एक टिपिकल स्ट्रक्चर आपण बघणार. या टिपिकल स्ट्रक्चरमध्ये आपण बघणार, तर समजा एक आउटर सेल वॉल असणार. ही आउटर सेल वॉल, ही आउटर सेल वॉल, ही आउटर सेल वॉल. ही सेल वॉल सेल्युलोज पासून तयार झालेली असते. सेल वॉल. या सेल वॉलच्या खाली सेल मेम्ब्रेन असणार. हे सेल मेम्ब्रेन असणार. याला आपण सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन म्हणणार. याला नाव देणार आपण सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन नंतर येणार एक सेमी लिक्विड, एक जेली लाईक स्ट्रक्चर असणार. याला म्हणणार आपण सायटोप्लाझम. या सायटोप्लाझममध्ये एक प्रॉमिनंट असा डबल मेम्ब्रेन न्यूक्लियस असणार. न्यूक्लियस. या न्यूक्लियसमध्ये DNA राहणार. त्याचबरोबर एक डेन्स पार्ट असेल, याला म्हणतात न्यूक्लिओलस. हा झाला न्यूक्लियस. त्याचबरोबर या न्यूक्लियसच्या आउटर मेम्ब्रेनपासून एक ट्युब्युलर स्ट्रक्चर असणार. या ट्युब्युलर स्ट्रक्चरला आपण म्हणणार एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला एक सॅग लाईक स्ट्रक्चर दिसतील. याला म्हणतात गॉल्जी ॲपरेटस किंवा याला म्हणणार गॉल्जी बॉडी किंवा याला म्हणणार गॉल्जी कॉम्प्लेक्स. त्याचबरोबर या ठिकाणी पॉवर हाऊस ऑफ सेल, पॉवर हाऊस ऑफ सेल आपण म्हणणार मायटोकॉन्ड्रियाला. प्लांट सेलमध्ये मायटोकॉन्ड्रियाची संख्या ही कमी असते,
कारण प्लांट्समध्ये लाईफ प्रोसेस नसल्यामुळे कमी एनर्जीची आवश्यकता असते, म्हणून प्लांट्समध्ये मायटोकॉन्ड्रियाची संख्या कमी असते, मायटोकॉन्ड्रिया. त्यानंतर यामध्ये एक सेल ऑर्गॅनिल्स असणार लार्ज साईज, याला म्हणतात व्हॅक्युअल्स. व्हॅक्युअल्स हा स्टोरिंग सॅक लाईक काम करणार, त्याचबरोबर काही प्रमाणात लायसोझोमसारखं काम करणार. त्याचबरोबर एक इम्पॉर्टंट सेल ऑर्गॅनिल्स, त्या इम्पॉर्टंट सेल ऑर्गॅनिल्सला म्हटलं जातं क्लोरोप्लास्ट. या क्लोरोप्लास्टच्या मदतीने फूड सिंथसिसची प्रोसेस घडून येणार. हे झालं टिपिकल स्ट्रक्चर हे प्लांट सेलचं. त्यानंतर पुढचं स्ट्रक्चर बघणार आपण ॲनिमल सेल. या ॲनिमल सेलमध्ये सेल मेम्ब्रेन असणार, हे सेल मेम्ब्रेन असणार. सेल वॉल ॲबसेंट राहणार. त्यानंतर सेमी फ्लुइड जेली लाईक स्ट्रक्चर असणार, त्याला म्हणतात सायटोप्लाझम. या सायटोप्लाझममध्ये एक प्रॉमिनंट डबल मेम्ब्रेन न्यूक्लियस असणार. या न्यूक्लियसमध्ये एक डेन्स पार्ट असणार, त्याला म्हणतात न्यूक्लिओलस. न्यूक्लियस यामध्ये DNA राहणार. त्याचबरोबर या आउटर मेम्ब्रेनपासून एक ट्युब्युलर नेटवर्क लाईक स्ट्रक्चर असणार. या नेटवर्क स्ट्रक्चरला म्हणणार एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्यानंतर यामध्ये येणार गॉल्जी कॉम्प्लेक्स किंवा याला आपण म्हणणार गॉल्जी बॉडी. त्यानंतर येणार मायटोकॉन्ड्रिया. प्लांट सेलमध्ये मायटोकॉन्ड्रियाची संख्या ही जास्त राहणार, कारण का की लाईफ प्रोसेस असतात, त्यामुळे जास्त एनर्जीची आवश्यकता असते. मायटोकॉन्ड्रिया. त्यानंतर यामध्ये राहणार लायसोझोम्स, याला सुसायडल बॅग म्हणणार किंवा डिमॉलिटर स्क्वॉड म्हणणार, म्हणजे साफसफाई करणारे कामगार म्हणणार. त्याचबरोबर व्हॅक्युअल्स राहणार, स्मॉल साईज व्हॅक्युअल्स राहणार. व्हॅक्युअल्स स्मॉल साईज राहणार, कारण का की ॲनिमल्समध्ये एस्क्रिटरी सिस्टम असते. एस्क्रिटरी सिस्टम असल्यामुळे व्हॅक्युअल्स स्मॉल आकाराचे राहणार. हे झालं टिपिकल स्ट्रक्चर हे ॲनिमल सेलचं. बघा आपण बॅक्टेरियल सेल बघितलं, प्लांट सेल बघितली आणि ॲनिमल सेल बघितली. या तिघही टिपिकल सेलमध्ये आपल्याला एक डिफरन्स दिसून आला. त्या डिफरन्समध्ये आपण जर बघितलं प्लांट सेल आणि ॲनिमल सेल यामध्ये हे ज्या सेल ऑर्गॅनिल्स असतात किंवा न्यूक्लियस असेल, याला आवरण असतं, याला म्हणतात मेम्ब्रेन बाउंड. मग हे ॲनिमल सेल आणि प्लांट सेलमध्ये असे मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स असतात. मग ज्या सेलमध्ये असे मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स असतात किंवा नसतात, त्यानुसार या सेलच्या दोन कॅटेगराईजमध्ये क्लासिफिकेशन्स केलेले आहे. आणि त्या दोन कॅटेगरीजमध्ये पहिला जो टाईप पडतो त्याला म्हणतात प्रोकॅरियोटिक सेल, आणि 2 नंबर असणार त्याला म्हणतात युकॅरियोटिक सेल. मग प्रोकॅरियोटिक्समध्ये हे 2 शब्द दिलेले आहेत. या प्रोकॅरियोटिक्समध्ये पहिला जो शब्द दिलेला आहे प्रो मीन्स प्रिमेटिव्ह, म्हणजे आधीचा किंवा अविकसित असा. आणि कॅरिऑन्स मीन्स न्यूक्लियस, म्हणजे या ज्या पेशी असतील या पेशींमध्ये जो न्यूक्लियस असेल किंवा मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स असतील हे ॲबसेंट राहणार. अशा ज्या सेल्स असतात या सेल्सला म्हटलं जातं प्रोकॅरियोटिक सेल. परंतु युकॅरियोटिक सेलमध्ये जो न्यूक्लियस असतो तो ट्रू असतो. मग न्यूक्लियसमध्ये जो यू असतो त्याचा अर्थ आहे ट्रू, आणि कॅरिऑन्स मीन न्यूक्लियस. ट्रू न्यूक्लियस म्हणजे जे जेनेटिक मटेरियल असेल किंवा न्यूक्लिओप्लाझम असेल याच्या सराउंडिंगला एक मेम्ब्रेन असणार, आवरण असणार. असं आवरण असलेला जो न्यूक्लियस असतो याला म्हणतात युकॅरियोटिक सेल. त्याचबरोबर इतर ज्या सेल ऑर्गॅनिल्स असतील त्या सेल ऑर्गॅनिलसुद्धा मेम्ब्रेन बाउंड्स असणार. मग ज्या सेलमध्ये असं मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस असेल त्याला म्हणणार आपण ट्रू न्यूक्लियस. आणि त्याचबरोबर सेल ऑर्गॅनिल्स या मेम्ब्रेन बाउंड्स असतील अशा सेलला म्हटलं जातं युकॅरियोटिक सेल. म्हणजे युकॅरियोटिक सेलमध्ये जे मोस्टली हायर ऑर्गॅनिझम्स असतील, मल्टीसेल्युलर्स असतील,
किंवा युकॅरियोटिक युनिसेल्युलर्स असतील, यामध्ये ट्रू न्यूक्लियस त्याचबरोबर मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स असतात. हे झालं प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल. आपल्याला इन ब्रीफमध्ये हा अभ्यास दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. कंपॅरिझनमध्ये आपण बॅक्टेरियल सेल, प्लांट सेल आणि ॲनिमल सेलचं कंपॅरिझन करणार. या कंपॅरिझनमध्ये सेल स्ट्रक्चरमध्ये आधी दिलेलं आपल्याला सेल मेम्ब्रेन. जर आपण बॅक्टेरिया सेल बघितली, प्लांट सेल, ॲनिमल सेल बघितली की तिघांमध्ये सेल मेम्ब्रेन प्रेझेंट असतो. बॅक्टेरियल सेलमध्ये पण राहणार, प्लांट सेलमध्ये पण राहणार आणि ॲनिमल सेलमध्ये सुद्धा प्रेझेंट राहणार. त्यानंतर सेल वॉल. आता सेल वॉल जर बघितली आपण तर सेल वॉल ही बॅक्टेरिया सेलमध्ये प्रेझेंट असते, प्लांट सेलमध्ये पण प्रेझेंट असणार, परंतु ॲनिमल सेलमध्ये ती ॲब्सेंट असते. 3 नंबरचं कॅरेक्टर्स बघितलं आपण सायटोप्लाझम. सायटोप्लाझम बॅक्टेरियल सेलमध्येही प्रेझेंट असणार, प्लांट सेलमध्येही प्रेझेंट असणार आणि ॲनिमल सेलमध्येही प्रेझेंट असणार. त्यानंतर वेल डिफाईन न्यूक्लियस म्हणजे मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस, म्हणजे जेनेटिक मटेरियल एनक्लोज बाय ए मेम्ब्रेन, याला म्हणतात ट्रू न्यूक्लियस. ट्रू न्यूक्लियस बॅक्टेरियल सेलमध्ये काय राहणार? ॲब्सेंट राहणार, परंतु प्लांट सेलमध्ये आणि ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट राहणार. त्यानंतर प्रिमिटिव्ह न्यूक्लियस. प्रिमिटिव्ह न्यूक्लियसला न्यूक्लिओइड म्हणणार. हा न्यूक्लिओइड किंवा प्रिमिटिव्ह न्यूक्लियस बॅक्टेरियल सेलमध्ये प्रेझेंट असतो, परंतु प्लांट सेलमध्ये, ॲनिमल सेलमध्ये ट्रू न्यूक्लियस असतो. म्हणून या ठिकाणी प्रिमिटिव्ह न्यूक्लियस काय राहणार? ॲब्सेंट राहणार, या ठिकाणी ॲब्सेंट राहणार. आणि त्यानंतर मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स, म्हणजे बॅक्टेरियल सेलमध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स ॲब्सेंट राहणार, परंतु प्लांट सेलमध्ये आणि ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट राहणार. हे झालं कंपॅरिझन, हे बॅक्टेरियल सेल, प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. त्यानंतरचा जो टॉपिक आपल्याला दिला आहे त्यांनी की यामध्ये जर कंपॅरिझन बिटवीन प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक सेल. तर प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलचं जर कंपॅरिझन बघितलं तर ह्या ठिकाणी बघणार आपण इथं प्रिमेटिव्ह सेल, या ठिकाणी युकॅरियोटिक्सना प्रिमेटिव्ह सेल, प्रिमेटिव्ह सेल. प्रोकॅरियोटिक सेल हे प्रेझेंट राहणार, युकॅरियोटिक सेलमध्ये ॲब्सेंट राहणार. त्याचबरोबर डायमीटर ऑफ टिपिकल सेल. जर प्रोकॅरियोटिक सेल घेतली म्हणजे यामध्ये सर्व टाईपचे बॅक्टेरिया येतात. या टिपिकल सेलचा जर डायमीटर बघितला तर डायमीटर 1 to 10 मायक्रोमीटरपर्यंत असणार. बघा, जे मायक्रोस्कोपिक असतील तर मायक्रोमीटरमध्ये, नॅनोमीटरमध्ये आपण ते मेजर करतो. मग यामध्ये जी रेंज असेल 1 to 10 मायक्रोमीटर, परंतु युकॅरियोटिक सेलची जर रेंज बघितली आपण 10 to 100 मायक्रोमीटर हा डायमीटर असणार सेलचा, या रेंजमध्ये असणार. त्यानंतर नंबर ऑफ सेल्स इन अँड ऑर्गॅनिझम्स, म्हणजे ऑर्गॅनिझम्स किती सेलपासून तयार झालेला आहे, सेल्युलर ऑर्गनायझेशन्स. म्हणजे प्रोकॅरियोटिक्स असतात ते युनिसेल्युलर असतात. युनिसेल्युलर म्हणजे हे एका पेशीपासूनच तयार झालेले असतात, परंतु युकॅरियोटिक सेल हे युनिसेल्युलर पण असू शकतात, मल्टीसेल्युलर पण राहणार. उदाहरणार्थ अमिबा असेल, पॅरामेसियम असेल, युग्लिना असेल, प्लास्मोडियम व्हायवेक्स असेल, हे युनिसेल्युलर युकॅरियोटिक्स असतात आणि हे मल्टीसेल्युलर प्लांट्स अँड ॲनिमल्स. त्यानंतर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स. आता प्रोकॅरियोटिक्समध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स ॲब्सेंट राहणार, परंतु युकॅरियोटिक सेलमध्ये ते प्रेझेंट राहणार. त्यानंतर मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ॲब्सेंट राहणार, मात्र युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट राहणार. अशा पद्धतीने आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल, त्याचबरोबर बॅक्टेरियल सेल, प्लांट सेल आणि ॲनिमल सेल यामध्ये आपल्याला तुलना त्यांनी दिलेली. त्याचमध्ये त्यांनी आपल्याला एक टॉपिक दिलेला आहे, त्या टॉपिक्सला म्हटलं जातं रेडी टू गो बियॉन्ड. यामध्ये आपल्याला दिलेलं आहे व्हायरस, व्हायरॉइड्स अँड प्रायन्स. हे काय आहेत? ए सेल्युलर म्हणजे पेशी नसलेले, आणि हे इन्फेक्टियस एजंट्स आहेत की हे डिसीज कॉज करणार. दॅट आर टू स्मॉल टू बी सीन अंडर हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खालीच आपण बघू शकतो. त्यामध्ये जो व्हायरस असतो, त्यानंतर व्हायरॉइड्स असतो आणि प्रायन्स असतो. यामध्ये दिलेले आपल्याला हा प्रायन्स. हा जो व्हायरस असतो
या व्हायरसचं जर स्ट्रक्चर बघितलं आपण, या व्हायरसमध्ये सेल मेम्ब्रेन ॲबसेंट असतो, परंतु याचं जे आउटर कव्हरिंग असणार ते प्रोटीन्स आणि त्याचं आउटर लेअर हे लिपिडपासून तयार झालेलं असणार. त्याला म्हणणार आपण कॅप्सिड. यामध्ये एक तर DNA असणार, एक तर RNA असणार. काही व्हायरसमध्ये DNAचं रूपांतर RNAमध्ये किंवा RNAचं रूपांतर DNA मध्ये होतं. अशा व्हायरसला आपण रिट्रो व्हायरस म्हणतो. काही व्हायरसमध्ये DNA असतो, काही व्हायरसमध्ये RNA असतो. बघा, हे सर्व इन्फेक्टियस एजंट्स असतात डिसीज कॉज करणार. असे वेगळ्या वेगळ्या टाईपचे आपण व्हायरल डिसीज बघितलेले. त्यानंतर जर बघितलं आपण हा व्हायरॉइड. आता हा जो व्हायरॉइड्स असतो, या व्हायरॉइडला हे आउटर कव्हरिंग ॲबसेंट असतं. आउटर कव्हरिंग ॲबसेंट असतो, फक्त यामध्ये RNA असतो. हा RNA फूडमार्फत इन्फेक्ट होणार आणि इन्फेक्ट झाल्यानंतर शक्यतो जास्त करून हा वनस्पतींना डिसीज कॉज करणारा हा एक मॉलिक्यूल आहे. हा RNA मॉलिक्यूल्स आहे. याला आवरण नसतं. फक्त याकडे काय राहणार, ज्याजवळ असणार फक्त जेनेटिक मटेरियल राहणार आणि आउटर कव्हरिंग यामध्ये ॲबसेंट राहणार, सायटोप्लाझम ॲबसेंट राहणार आणि हा वनस्पतींवर डिसीज कॉज करणार. 3 नंबर बघितला आपण हा प्रायॉन्स. हा प्रायॉन्स हा एक प्रोटीन्स असतो. एक नॉर्मल प्रोटीनचं जे स्ट्रक्चर असेल ते बेनिफिशियल असणार, परंतु काही कारणांमुळे या प्रोटीनच्या आकारामध्ये बदल होऊन जातो आणि या प्रोटीनच्या आकारामध्ये बदल झाल्यामुळे मिसफोल्ड झाल्यामुळे याचं फंक्शन चेंज होऊन जातं. शक्यतो हा प्राण्यांच्या मेंदूंमध्ये कॉज करणारा हा एक पार्टिकल आहे. हा फक्त प्रोटीनपासून तयार झालेला असतो. जेनेटिक मटेरियल नसणार, फक्त प्रोटीन्स. प्रोटीन्स म्हणजे अॅमिनो ॲसिडची मोठी साखळी. त्यामध्ये तर टिपिकल एक्झाम्पल बघितलं आपण मॅड काऊ. हा एक टिपिकल डिसीज आहे. हा ह्युमनमध्ये सुद्धा ब्रेनमध्ये डिसीज कॉज करणार हा प्रायॉन्स. हा फक्त एक प्रोटीनचा एक मॉलिक्यूल असतो. आपल्या शरीरातच असणार, जास्त करून मेंदूच्या पेशींमध्ये. परंतु ही फोल्ड चेंज झाल्यामुळे याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर, मेंदूवर दिसण्यास सुरुवात होते. मग बघा, इथं जर बघितलं आपण की हा व्हायरस आहे, हा फक्त कोट नसलेला, फक्त RNA आवरण नसणार आणि वनस्पतींवर डिसीज कॉज करणार. ते जर आपण बघितलं तर बघा, यामध्ये आता आपल्याला व्हायरल डिसीज माहिती आहेत. त्यामध्ये एक फेमस आहे कोविड-19. हेपेटायटिस असेल, कॉमन कोल्ड असेल, एड्स असेल, हर्पीस असेल, जॉन्डिस असेल, हे सर्व व्हायरल डिसीज आहेत. परंतु हा जो व्हायरॉइड्स असतो, हा व्हायरॉइड्स डिसीज कॉज करणार मोस्टली प्लांट्समध्ये. आणि हा जो प्रायॉन्स आहे, हा प्रायॉन्स मेंदूच्या रिलेटेड असलेला डिसीज आहे. आता यामध्ये जी प्रोटीनची जी साखळी असते, ती प्रोटीनच्या साखळीमध्ये काहीतरी चेंज होणार. तिची जी फोल्ड असेल, त्याचं जे स्ट्रक्चर असणार, ते नॉर्मल स्ट्रक्चरचं रूपांतर ॲबनॉर्मल स्ट्रक्चरमध्ये होणार आणि त्यापासून डिसीज कॉज होणार. प्राण्यांमध्ये आणि ह्युमन बिंगमध्ये होणारे डिसीज आहेत ते. प्राण्यांमध्ये होणारा जर डिसीज आहे कॉमन, त्याला म्हणणार आपण मॅड काऊ. हे झालं आपल्याला एक या टॉपिकच्या रिलेटेड दिलेला हा टॉपिक्स आहेत. हे ए सेल्युलर्स असतात. हे सेल्युलर्स म्हणजे पेशी नसलेले, परंतु इन्फेक्टियस असलेले, म्हणजे डिसीज कॉज करणारे. म्हणून तिने आपल्याला हा टॉपिक दिलेला आहे.